नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये. आजची तारीख आहे 28 जानेवारी 2022. संध्याकाळचे 6:45 झालेले आहेत. चला आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया. रोजप्रमाणे आपण आता आलेलो आहोत कॉइन मार्केट कॅप .com वरती. चेक करूया काय कंडिशन आहे मार्केटची. टोटल क्रिप्टो करन्सीज आता आहेत 17,197. 458 एक्सचेंजेस आहेत. $1.633 ट्रिलियन मार्केट कॅप आहे आणि $44.85 बिलियन ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे. ट्रेडिंग व्हॉल्यूम भरपूर कमी झालेला आहे, अर्ध्यापेक्षा कमी वरती आलाय कालपासून. बिटकॉइनचा डॉमिनन्स आहे 42%, इथिरियमचा आहे 17%. टोटल मार्केट कॅप $1.63 ट्रिलियन आणि 1.25% मार्केट आणखीन खाली आलेलं आहे कालपासून. टॉप 3 ट्रेंडिंग बघितले तर आहेत वेमिक्स, शिंजी इनू आणि स्पूकी शिबा. म्हणजे पुन्हा तेच जुन्या प्रकारचं सुरू झालेलं आहे. तेच नॉमिनल टोकन्स कुठले तरी आलेले असतात, त्यांच्याकडेच लोकांचं जास्त लक्ष आहे. बिगेस्ट गेनर्स क्रिप्टो रॉकेट लॉन्च प्लस 265%, गॉडझिला लॉन्च पॅड 177% आणि मेटावाईस 173% ग्रोथ दिलेली आहे 24 तासांमध्ये. लेटेस्ट लिस्टिंग जर बघाल तर क्रिप्टो रॉकेट लॉन्च प्लस आत्ताच लिस्ट झालाय. BANCC, म्याओस्वॅप, हे सगळे आता 3 लिस्टिंग नवीन आहेत. आपली 3 ची कॅटेगरी बघून झाली. आपण आता बोलूया टॉप 10 कडे. पहिल्या नंबरवरती बिटकॉइन ॲज युज्युअल $36,257, 1.11% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 5% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. $686 बिलियन मार्केट कॅप आहे बिटकॉइनचं. दुसऱ्या नंबरवरती इथिरियम आहे. $2370 आता मिळतोय. 3.5% लॉस आहे 24 तासांनुसार आणि 14.5% लॉस आहे 7 दिवसांनुसार. $282 बिलियन मार्केट कॅप आहे इथिरियमचं. टेदर तिसऱ्या नंबरवरती पोहोचलेला आहे. $1 असतो. $78.193 बिलियन मार्केट कॅप आहे टेदरचं. चौथ्या नंबरला BNB $377 आता मिळतोय. जवळजवळ 1.5% ग्रोथ दिली आहे कालपासून आणि 9.25% लॉस आहे 7 दिवसांनुसार. $62 बिलियन मार्केट कॅप आहे BNBचं. 5व्या नंबरला आणखीन एक स्टेबल कॉइन USDC, ऑलमोस्ट $1, 0.9995, 49.47 बिलियन मार्केट कॅप आहे USDCचं. कार्डेनो 6व्या नंबरला $1 आणि 2 सेंटला मिळतोय. 3.5% लॉस आहे 24 तासांनुसार आणि 14.5% लॉस आहे 7 दिवसांनुसार. $34 बिलियन मार्केट कॅप आहे ADAचं. 7व्या नंबरला रिपल आहे. 59.43 किंवा $0.5943 आता मिळतोय. 2.5% लॉस आहे 24 तासांनुसार आणि 11.60% लॉस आहे 7 दिवसांनुसार. $28 बिलियन मार्केट कॅप आहे रिपलचं. 8व्या नंबरला सोलाना $87.66, 4.25% लॉस आहे 24 तासांनुसार आणि 26.25% लॉस आहे 7 दिवसांनुसार. $27.6 बिलियन मार्केट कॅप आहे सोलानाचं. 9व्या नंबरला टेराचा लुना $48.06 आता मिळतोय. 20.5% लॉस आहे कालपासून आणि 35% लॉस आहे जवळजवळ 7 दिवसांनुसार. $19.2 बिलियन मार्केट कॅप आहे लुनाचं. आणि शेवटचा 10व्या नंबरला डोज कॉइन 13.85 मिळतोय, म्हणजे $0.1385, 3.16% लॉस आहे 24 तासांनुसार आणि 7.5% लॉस आहे 7 दिवसांनुसार. $18.376 बिलियन मार्केट कॅप आहे डोज कॉइनचं. तर आपले टॉप 10 बघून झालेले आहेत. ओव्हरऑल मार्केट पण बघून झालेलं आहे. आपण आता पटकन वळू शकतो क्रिप्टो करन्सी जगतातल्या घडामोडी बघायला. आणि खूप जास्त घडामोडी आहेत ऍक्च्युली आता सध्या. आज पटापट बघूया. बुल और बेअर मार्केट, बिटकॉइन लॉसेस फ्रॉम पॅनिक सेलिंग माउंट इन 2022. तर आता हे आपण कालही म्हटलं होतं की नक्की डायरेक्शन काय आहे मार्केटची कळतच नाहीये. पण मी हे सुद्धा समजावून सांगितलं होतं की काही लोक असे सुद्धा असतील की ज्यांच्याकडे त्यांनी खूप जास्त पर्सेंटेज त्यांच्या आयुष्यातल्या सेव्हिंग्स किंवा त्यांच्या ऍसेट्स जे आहेत, तर मेजर ऍसेट्स त्यांनी जर क्रिप्टो करन्सी म्हणूनच ठेवले असतील तर त्यांना घर चालवण्यासाठी किंवा कुठले खर्च आले छोटे मोठे तर त्यांना विकूनच चालवावं लागेल. आणि या संधीचा फायदा जे असतं तर घेतात इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स किंवा स्मार्ट इन्व्हेस्टर्स दुसरे जे असतात ते या संधीचा फायदा घेतात. मार्केट क्रॅश झालं की आपल्याला विकावं लागतं आणि ते विकत घेतात आपल्याकडून आणि नंतर पुन्हा एकदा मार्केट वर झाल्यावरती पुन्हा ते आपल्याला विकतात, असं होतं. असो, पण बरेच जण असे सुद्धा आहेत की ज्यांनी ज्या रेटला विकत घेतलं होतं त्याच्यापेक्षा बऱ्याच कमी किमतीला ते आता विकतायत. सो तसं तुमच्याकडनं होऊ नका देऊ. मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम वगैरे असले तर खूप चांगली गोष्ट आहे. अदरवाईज दुसरं तर काही त्याला तोडगा नाही. पण लॉंग टर्म नुसार विजन ठेवा. घाबरून विकण्याचं काम करू नका. सांभाळून राहा. पुढची बातमी बघूया. चायनीज फूड डिलिव्हरी जायंट जॉईन्स CBDC efforts. The cumulative transaction in
चायनीज युआन जो आहे त्याचा डिजिटल म्हणजे ECNY हॅव रिच्ड 87.57 बिलियन युआन, म्हणजे किती $13.68 बिलियन अंटिल नाव. तर आता याची खरी परीक्षा जी होणार आहे डिजिटल युआनची ती होणार आहे ऑलिम्पिक्सच्या काळामध्ये. या न्यूज तर 3-4 वेळा कमीत कमी येऊन गेलेल्या आहेत. पण आता यांचा फूड डिलिव्हरी जायंट जो आहे मीतुआन, तर याने सुद्धा आता चायनीज युआनचं डिजिटल व्हर्जन जे आहे CBDC सेंट्रल बँक डिजिटल करन्सी, तर त्या एफर्ट्समध्ये त्यांनी पण जॉईन केलेलं आहे. ऑल द बेस्ट टू देम. कॉम्पिटिशन तर झालीच पाहिजे. बघू पुढे काय होतं. Qubit Finance suffers $80 million loss following a hack. The addresses linked to the hack attack have managed to steal 206,809 Binance coin from Qubit's Q-Bridge protocol. तर ब्रिजेस मल्टिपल असतात आणि त्यातलं माझं म्हणणं आधीपासून असं होतं की डीफाय हे काही फार सेफ आहे, खूप अगदी फुलप्रूफ स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट सगळ्यांचे आहेत असं नाही. भलेही त्याचे ऑडिट झालेले असतील, भलेही खूप त्यांची मोठी टीम असेल, मोठं फंडिंग रेज केलेलं असेल, व्हेरी बिग अमाऊंट ऑफ ॲसेट्स लॉक्ड असतील, तरी सुद्धा काही ना काही तर होतच राहतं डीफायमध्ये. सो डीफाय पासून थोडं जरा सांभाळून राहावं असं माझं बेसिक सजेशन राहील. $80 मिलियन म्हणजे काही छोटी अमाऊंट नाहीये. जवळजवळ 600 करोड रुपये जवळजवळ त्यांनी हॅकर्सने यांच्या स्मार्ट कॉन्ट्रॅक्टमधून गायब केलेले आहेत. आणि शेवटी क्यूबिट फायनान्सने मेसेज टाकावा लागला, डिअर एक्सप्लॉयटर, दिस इज द क्यूबिट फायनान्स टीम. वी प्रपोज यू टू निगोशिएट डायरेक्टली विथ अस बिफोर टेकिंग एनी फर्दर ॲक्शन. म्हणजे तुम्ही आमच्याकडून 600 करोड चोरलेले आहेत, तर आता पुढे काही करण्याच्या आधी आमच्याशी एकदा बोला. The exploit and loss of funds have a profound effect on thousands of real people. लोकांच्या आयुष्यावरती खरंच विपरीत परिणाम होतील. If the maximum bounty offer is not what you're looking for, we are open to have a conversation. Let's figure out a solution. म्हणजे थोडक्यात काय, 600 करोड रुपयाचा तुम्ही फंड्स चोरून दाखवला आम्हाला, ठीक आहे, आमच्याकडे बाउंटी ऑफर्स ऑलरेडी आहेत, म्हणजे तुम्ही जर हे चोरून दाखवले तर आम्ही तुम्हाला काहीतरी बाउंटी देऊ असं ठरलेलं आहे ऑलरेडी. तर त्यानुसार जर तुम्ही काही घ्यायला तयार असाल तर ते घ्या. ती अमाऊंट कमी वाटत असेल तर आपण डिस्कस करू, तुम्हाला मोठी अमाऊंट देऊ. सो स्ट्रेट अवे क्यूबिटची फायनान्स टीम त्यांना निगोशिएट करण्याचा प्रयत्न करते की आम्ही तुम्हाला पाहिजे थोडे पैसे द्यायला तयार आहोत, पण ते मेन फंड्स जे ते परत करा. असो, सांभाळून राहा डीफाय पासून. स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स बरेचसे फुलप्रूफ नाहीयेत. पुढची न्यूज बघूया. बिटकॉइन अनालिस्ट्स फिअर न्यू BTC प्राइस डिप ॲज फंडिंग रेट्स ड्रॉप पोस्ट फेड. आता पोस्ट फेड म्हणजे काय की फेडरल रिझर्व्हच्या जेरेमी पॉवेलने, म्हणजे त्यांच्या चेअरपर्सन जो आहे जेरेमी पॉवेल फेडरल रिझर्व्हचा, त्यांचं कालचं स्टेटमेंट आहे की आता इंटरेस्ट रेट वाढवायला काही हरकत नाही. या स्टेटमेंटचं पण डिटेल आपण बघू शकतो हवं तर ठरवलं तर, पण खूप जास्त न्यूज आहेत आज, त्यामुळे मला वाटत नाही की इतका वेळ मिळेल. पण त्यामुळे काय होतंय की फंडिंग जे लोक देत आहेत त्यांनी फंडिंग देणं कमी केलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा बिटकॉइन आणखीन खाली जाऊ शकतो असा अंदाज वर्तवलेला आहे. सो थोडं जरा सांभाळून राहा आणि हॉडल करत राहा. ही चांगली बातमी. बेल्जियम MP बिकम्स फर्स्ट युरोपियन पॉलिटिशियन टू ऍक्सेप्ट सॅलरी इन बिटकॉइन. तर आपण आधी बघितलेलं आहे, मेयर आहेत न्यूयॉर्क सिटीचे आणि आणखीन 2-3 ठिकाणचे मोठे पॉलिटिशियन्स आहेत की जे ऑलरेडी बिटकॉइनमध्ये सॅलरी घेत आहेत. तर आता बेल्जियम मधले एक पॉलिटिशियन आहेत, ब्रसेल्स बेल्जियम मधले. तर युरोपमध्ये आतापर्यंत कोणीही कुठल्याही पॉलिटिशियनने त्यांची सॅलरी होती ती बिटकॉइनमध्ये घेतली नव्हती. हे पहिले MP झालेले आहेत किंवा पहिले युरोपियन झालेले आहेत. त्यांचं नाव आहे क्रिस्टोफे डी ब्युकेलर. तर यांनी आता बिटकॉइनमध्ये सॅलरी घेण्याची सुरुवात करणार आहेत. ते 5,500 युरो त्यांचं मंथली सॅलरी पैकी 5,500 युरो ते कन्वर्ट करणार आहेत बिटकॉइनमध्ये. त्याच्यासाठी ते बिट फॉर यू नावाचं एक्सचेंज वापरणार आहेत. सो ऑल द बेस्ट टू बेल्जियन्स. पुढची बातमी बघूया. गुगल क्लाउड रॅम्प्स अप ब्लॉकचेन एफर्ट बाय लॉन्चिंग डिजिटल ॲसेट्स टीम. आता गुगलने सुद्धा डिजिटल ॲसेट्स टीम लॉन्च केली आणि त्यांनी लिटरली स्वतः ट्विटरला जाऊन मांडलेलं आहे त्यांचं म्हणणं काय, वी आर लॉन्चिंग अ न्यू डेडिकेटेड डिजिटल ॲसेट्स टीम टू हेल्प अंडरपिन द ब्लॉकचेन इकोसिस्टम ऑफ टुमॉरो. Whether you are implementing blockchain strategies or blockchain native, you can rely on our scalable, secure and sustainable infrastructure. मी जसं आधीपासून म्हणत आलेलो आहे, सगळे जायंट्स त्यांची ब्लॉकचेन निर्माण करण्याचा प्रयत्न करतील आणि पुन्हा एकदा हे जायंट्स त्यांनी ऑलरेडी भरपूर रिसोर्सेस एकत्र करून ठेवलेले आहेत स्वतःजवळ. मोनोपॉलीज क्रिएट करून ठेवलेले आहेत, मोनोपॉली क्रिएट करून बसलेले आहेत ते सिंहासनावरती.
ते पुन्हा एकदा प्रयत्न करणार की नेक्स्ट जनरेशन ऑफ टेक्नॉलॉजीज जेव्हा येत आहेत या डिसेंट्रलाइज, तर त्याच्यामुळे तुम्हाला तोंडावरती दाखवलं जाईल की ही ब्लॉकचेन आहे, डिसेंट्रलाइज्ड आहे, पब्लिक आहे, असं आहे तसं आहे, पण ते तसं नसणार आहे. शेवटी त्यांना सेंट्रल कंट्रोल सोडण्याची इच्छा होणार नाही. मोनोपॉली सोडणं एवढं सोपं नसतं. असो, पण ते ऍटलीस्ट ब्लॉकचेनवरती काम करायला सुरुवात करतायत. ऑल द बेस्ट टू देम. पुढची बातमी बघूया. बिटकॉइन डोजी पॉइंट्स टू बुलिश रिव्हर्सल सिनारिओ ॲज बीटीसी होल्ड्स $36,000 सपोर्ट. तर $69,000 वरतून आपण $36,000 वरती आता येऊन पोहोचलेलो आहोत. आय थिंक लोएस्ट जो होता तो $32,000 पर्यंत गेलेला होता, म्हणजे अर्ध्यापेक्षा पण खाली पोहोचलेलो आहे. पण शेवटी आता सध्या $36,000 सपोर्ट तरी पकडून चाललेला आहे बिटकॉइन, त्याच्या खाली पुन्हा जात नाहीये. सो त्यामुळे बुलिश रिव्हर्सल होऊ शकतं असं एका अनालिस्टचं म्हणणं आहे. पुढची बातमी बघूया. आणि इथे मी ऍक्च्युअली जेरेमी पॉवेलचं स्टेटमेंट ठेवलं होतं, पण आय रिअली डोंट थिंक वी हॅव दॅट मच ऑफ टाइम नाव. पुढची बातमी बघूया. ओपन सी ईमेल ओव्हर इनॅक्टिव्ह NFT लिस्टिंग स्पार्क्स ट्विटर डिबेट. तर जगातलं सगळ्यात मोठं NFT मार्केट प्लेस जे आहे त्याचं नाव आहे OpenSea.io. तर OpenSeaच्या टीमने बऱ्याचशा लोकांना ईमेल पाठवलेले आहेत त्यांच्या युजर्सला की तुमची जर NFT लिस्टिंग इनॅक्टिव्ह असेल, कोणी त्याच्याकडे लक्ष देत नसेल, तर ते डिलीट करून टाका किंवा मग ते कॅन्सल करा, लिस्टिंग डिलिस्ट करून टाका. आणि त्या डिलिस्ट करण्याच्या प्रोसेसमध्ये काहीतरी चुका होऊन बऱ्याच जणांचे NFTs पण त्यांच्या हातून निघून गेलेले आहेत, कारण ते डिलिस्ट केल्यानंतर काही लोकांनी वेगळ्या प्राइजेसला ते विकत घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना ते मिळाले. सो याच्यामध्ये नक्की टेक्निकल ग्लिच आहे की युजर्सकडून काहीतरी चूक झाली होती, तर ते बघायला पाहिजे. किंवा OpenSeaच्या प्रोसिजरमध्ये काहीतरी गफला आहे का, असं म्हणू शकतो आपण एका अँगलने. तर थोडं जरा सांभाळून राहा. जर तुम्ही NFTs मध्ये खेळत असाल तर कोणाचं काहीतरी ऐकू नका. भलेही ते स्वतः त्या प्लॅटफॉर्मचेच माणसं असले तरी सुद्धा ऐकू नका. तुम्ही सांभाळूनच ट्रेडिंग करा आणि तुमचे ॲसेट्स हे तुमच्या अकाउंटमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके, पुढची बातमी बघूया. गोल्डमॅन अँड सॅक्स. Bitcoin altcoins to become more correlated with traditional financial market variables. तर यांचं आधीपासून बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे की काय नाही, क्रिप्टोकरन्सीज वगैरे काही वेगळं नाहीये, शेवटी हे पण एक ॲसेट्सच आहेत. आपण नॉर्मल टेक्निकल अनालिसिस करायचं आणि त्यानुसार इन्व्हेस्टमेंट्स करायच्या, जसं बाकीच्या मार्केटमध्ये होतं तसंच सेम इथे होतं. पण माझं तसं म्हणणं नाहीये. हे मार्केट काही तसं म्हणजे को रिलेशन नाहीये. नॉर्मल फायनान्शियल वर्ल्डमध्ये जे चालतं त्याच्या बऱ्याच वेळा आपण अपोजिट असतो. क्रिप्टोकरन्सी मार्केट उलटं चालतं त्याच्यापेक्षा. जसं सोनं आणि स्टॉक मार्केट उलटं चालतं तसं म्हणायला हरकत नाही की क्रिप्टो अख्ख्या जगापेक्षा उलटं चालतं बऱ्याच वेळा. पण आता यांचं म्हणणं असं आहे की को रिलेशन निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. मॅक्रो इकॉनॉमिक काही फंडामेंटल गोष्टी जर कुठे काही बदलल्या तर इथेही त्याचा डायरेक्ट पडसाद उमटतायत. आणि खरंच दिसतं सुद्धा आहे तसं जेरेमी पॉवेलच्या स्टेटमेंटनुसार आणखीन 3-4-5% मार्केट आणखीन खाली आलेलं आहे. तर बघू पुढे जाऊन काय होतं ते. पण मला तरी वाटत नाही की डायरेक्ट कोरिलेशन असलं पाहिजे, कारण लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह हा टोटली डिफरंट आहे. क्रिप्टोकरन्सीज आणि स्टॉक मार्केट यांच्यामध्ये काही संबंधच नाहीये. पुढची बातमी बघूया. इन्व्हेस्टमेंट फर्म L1 डिजिटल रिसिव्ह्स फिन्मा अप्रुव्हल फॉर कलेक्टिव्ह क्रिप्टो इन्व्हेस्टमेंट्स. तर $500 मिलियन फंड्स हँडल करणारी मोठी जायंट आहे L1 डिजिटल नावाची. तिला फिन्माकडून म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये तिला अप्रुव्हल मिळालेलं आहे क्रिप्टोकरन्सी इन्व्हेस्टमेंट सांभाळण्याचं. ऑल द बेस्ट टू देम. पुढची बातमी बघूया. बिटकॉइन वर्थ $670 million leaves centralized exchanges after hawkish Fed comments. तर हॉकिश म्हणजे काय, थोडक्यात काय झालं की जेरेमी पॉवेलने जे स्टेटमेंट दिलं त्यानंतर लोकांनी अंदाज बांधला की आता इंटरेस्ट रेट वाढणार, बाकीचे मार्केट्स बहुधा खाली जातील आणि क्रिप्टो वर येईल. ओके, आणि या अंदाज बांधल्यानंतर त्यांनी काय केलं, पटापट आपले बिटकॉइन नवीन विकत घेऊन बाहेर काढून घेतलेले आहेत. $670 मिलियन बिटकॉइन एका दिवसामध्ये बाहेर निघालेले आहेत सेंट्रलाइज्ड एक्सचेंजेस मधून. सो थोडं जरा आता लक्ष देण्यासारखी गोष्ट घडत चाललेली आहे. पुढची बातमी बघूया. Hong Kong's Hashkey Group raises $360 million blockchain fund. Funding keeps pouring into blockchain despite market turmoil. मार्केट किती खाली गेलं तरी पण ब्लॉकचेन फंड आता आणखीन एक तयार होतोय. $360 मिलियन कमिटमेंट्स त्यांच्याकडे आहेत आणि ते क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेन कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी हा ब्लॉकचेन फंड उभा करतायत. सो थोडक्यात अशी गंमत का होते मला समजत नाही की इन्व्हेस्टर्स डायरेक्टली कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे बऱ्याचशा इन्व्हेस्टर्सने, किंवा मग स्टार्टअप्स आयडेंटिफाय केले पाहिजे. 2 जणांना बसवा, 4 जणांना बसवा काम करायला आणि त्यांच्याकडनं आयडेंटिफिकेशन घेऊन ज्यांना नॉलेज आहे अशा लोकांना ठेवून तुम्ही चांगले जेन्युइन प्रोजेक्ट्समध्ये डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट करायला काय हरकत आहे.
$360 मिलियन हे लोक यांना कमिटमेंट्स मिळाल्यात आणि आता ब्लॉकचेन फंड तयार होऊन ते इन्व्हेस्टमेंट करणार यांच्या नावाने किंवा मग यांच्याकडनं पैसे घेऊन ते इन्व्हेस्टमेंट करणार. सो हे म्हणजे थोडंसं काय म्हणू शकतो आपण, याला अभ्यास करण्याचा आळशीपणा सुद्धा म्हणू शकतो. पण ठीक आहे, एखादा माणूस जर टेक्सटाईल मधला एक्सपर्ट असेल तर तो काय क्रिप्टो करन्सी मधला एक्सपर्ट 4 दिवसात होऊ शकत नाही. तो काय करणार की कुठल्या तरी एक्सपर्टला हायर करणार आणि त्यामुळे पण ही एक दिशा म्हणू शकतो आपण. ऑल द बेस्ट टू देम. पुढची बातमी बघूया. BSTX रिसीव्स SEC अप्रुव्हल फॉर ब्लॉकचेन पॉवर्ड सिक्युरिटीज एक्सचेंज. तर अमेरिकेतलं पहिलं फुल्ली ऑटोमेटेड ब्लॉकचेन बॅक्ड किंवा ब्लॉकचेन बेस्ड एक्सचेंज लॉन्च होणार आहे. बोस्टन ऑप्शन्स एक्सचेंज जे आहे BOX डिजिटल मार्केट्स, तर यांना मिळालेला आहे ग्रीन लाईट US मधल्या SEC कडून. जबरदस्त न्यूज आहे. ऑल द बेस्ट टू देम. पुढची बातमी बघूया. फिडेलिटी सीक्स SEC अप्रुव्हल फॉर मेटावर्स ETF. आता फिडेलिटी जो फायनान्शियल जायंट आहे त्यांनी आता मेटावर्स मध्ये नवीन प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस क्रिएट करून, रादर सिक्युरिटीजच म्हणतो आपण त्यांना, ते क्रिएट करून विकण्याची त्यांची इच्छा आहे. म्हणून मग त्यांनी मेटावर्स ETF साठी ऍप्लिकेशन दिलंय. हे जर ऍक्च्युली अप्रूव्ह झालं तर मेटावर्स प्रोजेक्ट्स जे आहेत त्यांचे व्हॅल्युएशन आणखीन प्रचंड पंप होतील. कारण हे जे फिडेलिटीवाले लोक किंवा असे बाकीच्यांची पण लाईन लागेल पुढे जाऊन आणि ते सगळे मिळून तिकडे काही ना काही इन्व्हेस्टमेंट्स करतील, इनडायरेक्टली का असेल. सो गुड न्यूज. पुढची बातमी बघूया. बायनान्स बिगिन्स अलाउइंग युरो डिपॉझिट्स अँड विड्रॉल्स वाया SEPA पेमेंट नेटवर्क. तर चला, ज्यांचे युरो अकाउंट्स होते त्यांना आता सेपाच्या थ्रू युरो पेमेंट्स करता येतील, बायनान्सला डिपॉझिट्स करता येतील. गुड न्यूज आहे ही. बायनान्स मधला ट्रेडिंग व्हॉल्यूम सुद्धा टोटली चेंज होऊ शकतो या गोष्टीमुळे. बघू किती मोठी गोष्ट ठरते ही, पण ही नांदी आहे पुढच्या मुवमेंट्सची. ग्लोबल चिप शॉर्टेज लूम्स ओव्हर बिटकॉइन मायनिंग इंडस्ट्री. ASIC सप्लाय टायटन्स. ASIC म्हणजे काय? ऍप्लिकेशन स्पेसिफिक इंटिग्रेटेड सर्किट्स. आणि ग्लोबल चिप मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काहीतरी कुठेतरी सप्लाय चेन मध्ये कुठेतरी प्रॉब्लेम्स येत आहेत, म्हणून बऱ्याचशा गाड्या सुद्धा पटापट येऊ शकत नाहीत ऑन रोड. 6-6 महिन्यांचं वेटिंग चालू आहे भारतामध्ये. दुसऱ्या देशांमध्येही चिप शॉर्टेजेस आहेतच. तर आता ही गोष्ट इतकी मोठी झालेली आहे की त्यांना तिकडच्या US सेक्रेटरी ऑफ कॉमर्स जे आहेत त्यांना स्टेटमेंट द्यावे लागलंय. विथ स्काय रॉकेटिंग डिमांड अँड फुल युटिलायझेशन ऑफ एक्झिस्टिंग मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज, it's clear the only solution to solve this crisis is in the long term is to build our domestic manufacturing capabilities. म्हणजे यांना आता क्रिप्टोकरन्सी मायनिंग चिप्स प्लस दुसऱ्या कुठल्या चिप्स असतील त्या सगळ्या त्यांना चिप्स मॅन्युफॅक्चरिंग सुरू करायचंय आता, असं यांचं म्हणणं आहे. सो दिस इज अ व्हेरी गुड न्यूज. त्यांनी आपापल्या देशामध्ये मायनिंग साठीच्या चिप्स बनवाव्या, इनोव्हेशन करावं आणि पुढे जावं. पुढची न्यूज बघूया. रेडिट रिपोर्टेडली टेस्टिंग NFT प्रोफाईल पिक फंक्शनॅलिटी. तर रेडिट जे आहे ब्लॉगिंग साईट आहे, त्यांचा आता प्रयत्न चालू आहे की आपण आपले डिस्प्ले पिक्चर DP ज्याला आपण म्हणतो किंवा प्रोफाईल पिक्चर म्हणतो, तर ते NFTs आपण प्रोफाईल पिक्चर म्हणून ठेवू शकलो पाहिजे, असं त्यांचा प्रयत्न आहे. सो इट्स प्रिटी गुड न्यूज. पुढच्या बातमीकडे वळूया. टर्कीज प्रेसिडेंट Erdogan instructs ruling party to study cryptocurrency and metaverse. तर त्यांनी सरळ प्रेसिडेंटने सांगितलेलं आहे की तुम्ही क्रिप्टोकरन्सी आणि मेटावर्सचा चांगला अभ्यास करा, कारण हा सेन्सिटिव्ह सब्जेक्ट आहे आणि त्यानंतर मग आपण काहीतरी ठरवूया पुढे कसं करायचं. सो व्हेरी गुड न्यूज. पुढची बातमी बघूया. ॲज युजल मी शेवटची बातमी सांभाळून ठेवली होती. पुतीन अर्जेस गव्हर्नमेंट अँड सेंट्रल बँक टू रीच कन्सेन्सस ऑन क्रिप्टो, हायलाइट्स रशियाज मायनिंग पोटेन्शियल. पुतीन साहेब जे आहेत रशियाचे प्रेसिडेंट, त्यांनी सरळ मिनिस्टर्स आणि सेंट्रल बँकेच्या ऑफिसर्सला सरळ सांगितलेलं आहे की तुम्ही मिळून काहीतरी ठरवा आणि युनॅनिमस कॉल घ्या आणि त्याचा आउटपुट काय होईल हे मला समजावून सांगा, काहीतरी पॉझिटिव्ह निर्णय घ्या आणि एकत्रितपणे मिळून काहीतरी करा आणि लवकरात लवकर ही मीटिंग झाली पाहिजे, असंही त्यांनी तिथे त्यांना खडसावलेलं आहे. आय वुड आस्क both the government of Russia and the central bank to come to some kind of unanimous opinion during the discussion, and I would ask you to hold this discussion in the near future and then report on the results that will be achieved. आणि याच्यामध्ये यांचं म्हणणं हे सुद्धा आहे की रशियामध्ये क्रिप्टोकरन्सी मायनिंग चांगल्या प्रकारे होऊ शकतं, तापमान कमी आहे आणि आणखीन पण अनुकूल परिस्थिती तिथे आहे. तर थोडक्यात ही सगळ्यात मोठी न्यूज आहे आजची. प्लस बायनान्सने युरो पेमेंट्स चालू केलेले आहेत, ही आणखीन एक मोठी न्यूज आहे. बऱ्याचशा ऍक्च्युली चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत आज. तर या चांगल्या नोटवरती आपण आजचा एपिसोड आपण संपवू शकतो.
फक्त एपिसोड मधून तुम्हाला बाय बाय म्हणण्याच्या आधी मी पटकन एकदा coinmarketcap.com रिफ्रेश करतो आणि तुम्हाला सांगतो की 28 जानेवारी 2022 संध्याकाळी 7:05 बिटकॉइन होता $36,542. मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो आजच्या एपिसोड मधून. उद्याच्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा भेटूया. क्रिप्टो करन्सी जगतातल्या सगळ्या घडामोडी चेक करूया आणि मार्केट अपडेटही बघूया. तोपर्यंत बाय द टिप्स अँड हॉडल. बाय गाईज.